रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून आणि झिराड येथील साई क्रीडा मंडळ आयोजित अलिबाग प्रीमियर लीग या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। झिराड ग्रामपंचायतीच्या भव्य मैदानावर 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात होत आहेत। स्पर्धेचे हे 4थे वर्ष आहे। राहुल नार्वेकर यांनी या अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल तोंड भरून कौतुक केले। ग्रामीण भागात अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातून देश क्रीडा क्षेत्रात प्रगती करेल असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला। निमित्तानं मी अंकुर घरात साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष निमित्तानं मी अंकुर घरात साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत। पत्रकार हे आदरणीय गोलंदाजी करताना सामने गोलंदाजी आता स्वतः आपला अलिबागचे पोलीस ऑफिसर अलिबाग प्रीमियर लीग ही आज ह्या झिराड गावात होत आहे आणि मला वाटतं 4था सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा, अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबागमधील झिराडसारख्या या खेडेगावात होत आहे। त्यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात असेल या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे आणि मला वाटतं असं हे डे नाईट टुर्नामेंट, एवढं चांगलं ग्राउंड, डे लाईट्सची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं आणि झिराडमधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टुर्नामेंट इकडे आयोजित केली आहे। त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलो आहे। इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी अलिबाग प्रीमियर लीग हे पर्व 4थं आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या खेळाडूंसाठी आम्ही सातत्याने क्रीडामधून एखादा प्लेयर रणजी खेळायला जावा अशी आमची मनापासून धारणा आहे की एखादा प्लेयर पुढे जाऊन या अलिबाग तालुक्याचं मोठं नाव व्हावं म्हणून। आणि त्याचबरोबर ही संकल्पना 2009 पासून मी अलिबाग प्रीमियर लीग हे 4थं पर्व असलं तरी नाईट टुर्नामेंट हे मी अनेक वर्ष करत आलेलं आहे आणि चांगली प्रेरणा मिळते त्याच्याने। लोकांना इथल्या हा क्रिकेट महोत्सव त्यांना अनुभवायला मिळतो, चांगले चांगले प्लेयर्स अनुभवायला मिळतात। कारण प्रत्येक परिवार हा टीव्हीच्या माध्यमातून बघत असतं तर का नाही इथे एखाद्या चांगलं ग्राउंड बनल्यानंतर तिथे आपल्या लोकांना, स्थानिक लोकांना जे IPLचं लूक इथे व्हावं आणि तिथली जी टुर्नामेंट किंवा इथल्या स्थानिक क्रिकेट प्लेयर्स बघायला मिळावे ही प्रत्येकाच्या मनात धारणा, तीच माझ्या मनात लोकांसाठी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।